शनू बेबी, ओ माय गॉड बेबी, मी काय बघते? आउच! काय चाललंय मम्मा? नाही नाही, मी चेक करत होते. मी स्वप्न वगैरे बघत नाहीये ना. काय एवढं काय बघितलंच लागली? तुला बघते मी, तुला. मी आयुष्यात कधी तुला असं बघितलं नाही ग स्टडी वगैरे करताना. स्टडी नाही करते ग, अकाउंट चेक करते आपले. 9 दिवस आहेत ना आपल्याकडे, फक्त पैसे किती आहेत बघायला नको? नको नको, चेक करू नको. बॅलन्स चेक करत असशील ना तर एम्बॅरेस होशील. चेक करू नको. मम्मा यार, अरे तू कशाला वरी करते शनू बेबी? तुझ्याकडे सगळ्यात मोठी सेव्हिंग म्हणजे तुझी मम्मा आहे. अरे ती असताना कशाला काळजी करते? काही काळजी करू नको. आणि आता त्याच्यासाठीच मी चालले. कुठे? का सोनाक्षीचा फोन आला होता. ओ सोनाक्षी आंटी, युअर बेस्ट फ्रेंड. येस, ती कायमची US ला शिफ्ट होते आणि तिचं बुटीक आहे ना, तर तिने सांगितलं की मला एक विश्वासातला माणूस हवाय बुटीक सांभाळायला. आणि मला असं दिसतंय, म्हणजे तिला असं वाटतंय की माझ्याशिवाय विश्वासातलं कोण असणार तिच्यासाठी, कारण मी तिची बेस्ट फ्रेंड आहे ना. तो ती मला म्हणाली, माझं बुटीक तू सांभाळशील का? तू मला फक्त रेंट दे, बाकीची सगळी कमाई तुझी. सो हॅपी. मी म्हटलं अरे माझी ड्रीम कम ट्रू झालं. म्हणजे खरंच मी सांगते तुला, आय वॉज सो एक्साइटेड. मी म्हटलं फक्त रेंट द्यायचं. ती म्हणाली हो फक्त रेंट. आता तू सांग, तिचा सगळा सेटअप रेडी आहे, तिचे कस्टमर्स सगळे बांधलेले आहेत. सोनाक्षी एक ब्रँड आहे, तो फक्त आपल्याला सांभाळायचा आहे. आता त्याच्यासाठीच मी चाललंय शनू बेबी. दिस इज ग्रेट न्यूज. येस शनू बेबी, आता मी फक्त फॉर्मॅलिटीज जाऊन पूर्ण करणार, मग आपण लगेच श्री गणेशा करायचा. गणपती बाप्पा मोरया. राधिका कायम म्हणत असते ना की कुठलीही गोष्ट करताना नियत चांगली ठेवा, म्हणजे प्रार्थना न करताही देव आपल्या पाठीशी उभा राहतो. मी आता सोनाक्षीला एक रिक्वेस्ट करणार आहे की प्लीज तू काही महिन्याचे पैसे मला ऍडव्हान्स दे, म्हणजे ते पैसे आपण गॅरीच्या तोंडावर मारू. म्हणजे आपलं हे घर कायमचं आपल्या नावावर करून घेता येईल, है ना? आय होप ती नाही म्हणणार नाही. नाही होच म्हणेल ती, है ना? हो हेल्प करेल तुला. ऑल्सो माझा शो पण आता ग्रो होतोय, त्यामुळे मला पण स्पॉन्सर मिळतील, फायनान्सर मिळतील लवकरच. येस, मग ते सगळे पैसे घेऊन आपण गॅरीला देऊन टाकू आणि हे घर कायमचं आपलं असेल मग. येस शनू बेबी, कारण आता हे नुसतं घर नाहीये, हे आता आपलं घर आहे. होम स्वीट होम. आता आपण एक आपल्या ताब्यात घेऊ, कायमचं आपल्या ताब्यात घेऊ. आणि तुझ्या एक लक्षात येत आहे का, आता ते बुटीक माझ्या ताब्यात येणार आहे, म्हणजे तुझ्या शो साठी स्पॉन्सर्स कपडे मी आणू शकते, तुझे कॉस्ट्युम सगळे मी डिझाईन करू शकते. मी आलेच. ओके बाय. वा, दिवसाची सुरुवात तर रॉकिंग झालीये. आता मलाही आजचा दिवस वाया घालवून चालणार नाही. काल माया आणि गुरुच्या डिनर डेटची वाट लावली, आता त्यांचा मास्टर प्लॅन स्पॉइल केला पाहिजे. I think everybody is here, so we can start. मित्रांनो, सध्या आपल्या कंपनीमध्ये सगळं काही व्यवस्थित सुरळीत चालू आहे. तरी सुद्धा कंपनीशी रिलेटेड असा एक महत्त्वाचा निर्णय वहिनीने घेतलेला आहे. अर्थात तो निर्णय काय आहे हे अजून मलाही माहीत नाहीये, पण कंपनीमध्ये जे काही घडतंय याची तुम्हा सगळ्यांना कल्पना यावी म्हणून तुम्हाला इथे सगळ्यांना बोलवलेलं आहे. पुढचं सगळं आता वहिनी तुम्हाला सांगतीलच. आत्ताच पानवलकर सरांनी सांगितलं की आपल्या कंपनीमध्ये सगळं काही सुरळीत सुरू आहे. तरी सुद्धा मला आपल्या कंपनीच्या संदर्भात एक निर्णय घ्यायचा आहे. दरवेळेला माझ्यावरती एक आरोप केला जातो, मी माझं पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ मिक्स करते. म्हणूनच आज हा निर्णय घेणं गरजेचं आहे. तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे, त्या दिवशी सत्काराला गुरुनाथ इथे आले. त्यांनी मला धमकावलं की काही दिवसातच तुझी राधिका मसाले बंद करून दाखवतो, आणि त्या संदर्भात त्यांनी काही पावलं सुद्धा उचलायला सुरुवात केली. गुरुनाथ आणि मायाला आत्ताच आवर घातला पाहिजे, म्हणूनच हा निर्णय घेणं गरजेचं आहे. अर्थात या संदर्भात मी तुम्हा सगळ्यांशी बोलू शकत नाही, पण मी माझा जो काही निर्णय आहे तो पानवलकर सरांना सांगणार आहे. आय होप तुम्हाला कोणाला काहीही प्रॉब्लेम नसावा, कारण काय आहे की त्यांचा फीडबॅक माझ्यासाठी खूप महत्त्वाचा असेल, आणि त्यानंतर मी जो काही निर्णय घेतला आहे तो आपण एक्झिक्यूट करायला सुरुवात करूया. पण आपल्या हातात आता वेळ नाहीये, त्यामुळे जे काही करायचंय
ते आजच, लवकरात लवकर. आम्ही सगळ्यांनी सौमित्र सरांच्या डिमांड्सवरती डिटेल डिस्कशन केलं आहे आणि म्युच्युअली आम्ही हा निर्णय घेतलाय की आत्तापासून सौमित्र बनहट्टी हे एसबी ग्रुप ऑफ कंपनीचे बोर्ड ऑफ डायरेक्टरचे एक मेंबर म्हणून काम सुरू करतील. बाकी फॉर्मॅलिटीज आपण लवकरच पूर्ण करू. थँक्यू. एक मिनिट सर, सॉरी टू इंटरप्ट यू, पण तुम्ही यशवंत सरांना विश्वासात न घेता असा एवढा मोठा डिसिजन कसा काय घेऊ शकता? म्हणजे हे तर त्यांना अंधारात ठेवणं हा मुद्दाच नाहीये. आम्ही रितसर त्यांना जो डिसिजन आहे तो सांगू. सो त्यात यशवंत सरही ऑब्जेक्शन घेणार नाही. So let's congratulate Mr. Soumitra Banhatti. काय तुम्ही टाळ्या नाही वाजवत, काय नाही, कॉंग्रॅच्युलेशन्स नाही. गुरु, मला ना तुझ्यासारखे तमाशे करण्याची, असे गोष्टी बिष्टी ऐकवण्याची, लेक्चरबाजी करण्याची सवय नाही रे. पण तूच म्हणालास ना त्या दिवशी, आता झाली आहे युद्धाला सुरुवात. आता तुम्ही आहात आणि आम्ही दोघं आहोत. चल, केली मी सुरुवात. आता करा युद्ध. माझ्या तुझ्याशी तर ना काही बोलायची इच्छाच होत नाही हल्ली. आपली मैत्री, आपलं या आधीचं नातं सगळं विसरून तू ज्या घाणेरड्या लेवलला गेलीस. ए सौमित्र, तू थांब ना जरा बाबा, आमच्यातलं पण काहीतरी आहे ना, बोलू दे ना मला. माया, तुला हल्ली बघितलं ना की मला राग नाही येत, पण मला आपली आधीची मैत्री, जाऊ दे, पण मला नाही बोलायचं, जाऊ दे, चालू दे तुमचं. चला बाबा, काय कोण, मला सवय नाही बाबा, हे कधी एकदा काढतोय असं झालंय मला. तुम्ही ऑफिसर लोक आहात, मी काय बाबा घरातली कामं करणारा माणूस साधा, हो ना. निघतो. बोर्ड ऑफ डिरेक्टर. सर, झालंय माझं सगळं सांगून. प्लीज बोला ना काहीतरी. काय बोलणार वहिनी? हे सगळं शॉकिंग आहे. याचे भयंकर परिणाम होऊ शकतात. मला माहिती आहे तुम्ही हेच सांगाल मला, म्हणून मी हे खरं तर कोणाला सांगत नव्हते. मला कल्पना आहे रिस्क आहे. सॉरी वहिनी, आता मी थोडासा स्पष्ट बोलतोय. नाही, तुमचा हेतू निश्चितच चांगला आहे, नक्कीच. पण मला एक सांगा वहिनी, ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवून तुम्ही हे सगळं करताय, उद्या ती बदलली तर? नाही होणार असं. आपण काळजी घेऊया ना. देव करुणे असं होऊ नये. पण समजा उद्या काही गोष्टी आपल्या हाताबाहेर गेल्या तर? मोठ्या कष्टाने रक्ताचं पाणी करून आपण हे सगळं राधिका मसाला उभं केलेलं आहे. बघता बघता उद्या ते कोसळेल वहिनी, आणि मग नाही होणार असं. हे बा, मला तुमचा कन्सर्न कळतोय,
पण आपण पूर्ण काळजी घेऊन हे सगळं एक्झिक्यूट करूया. नाही, त्याबद्दल शंकाच नाही वहिनी. तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे माझा. एक काम करतो मी, एक सिक्युरिटी म्हणून मी एक कॉन्ट्रॅक्ट तयार करून घेतो, ज्याच्यामध्ये आपण काही क्लॉजेस टाकू ज्यामुळे आपण सेफ राहू. ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. ऑल द बेस्ट वहिनी. तुम्ही लढा, आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत. मला फक्त शुभेच्छा नकोयत सर, मला आशीर्वाद हवेत तुमचे. ते काय मत आहे? हो, यशस्वी व्हा वहिनी, नेहमीप्रमाणे यशस्वी व्हा. हे श्रेयस, तुला काही आयडिया आहे का रे? सध्या वहिनी पानूकर सरांशी काय बोलतायत ते? हा? व्हॉट इज दिस? काय? दिस इज सो रॉंग आनंद. समोर त्याच्या मागे पण तुम्ही त्याचे खेचता. नॉट डन. हो, मी घाबरलो. तू असं केलीस, मला वाटलं तुला श्वास अडकला की काय? काय झालं? मॅम येत आहे. काय? मॅम येत आहे. ओके. आनंद भाऊजी, हा. मी काय म्हणते तुम्हाला, वहिनी, मी बोलतो. मित्रांनो, वहिनींनी त्यांचा निर्णय मला सांगितलेला आहे. निर्णय तसा शॉकिंग आहे, पण तरी आपण सगळ्यांनी त्यांना सपोर्ट करायचा आहे. इज दॅट क्लिअर? आणि एकदा का हा निर्णय एक्झिक्यूट झाला की हाकार माजणार आहे. पण हा निर्णय आपण कसा एनकॅश करतो यावरच आपल्या कंपनीचा नफा आणि तोटा अवलंबून आहे. सर, आपण सगळे एकत्र आहोत ना, म्हणजे फायदाच होणार, नुकसान होणारच नाही. आपण प्रिपेअरच तसं करूया. दॅट्स द स्पिरिट आनंद भाऊजी. पण मॅम, तुम्ही सांगा ना काय करायचं आहे. सांगते. सौमित्राचा ओव्हरऑल अप्रोच बघता त्याच्या डोक्यात नक्कीच काहीतरी प्लॅन चालू आहे सर. रादर मला याची खात्री आहे की त्याने तुमच्या अगेन्स्ट काउंटर स्ट्रॅटेजी प्लॅन केली आणि ऑफकोर्स राधिका वहिनींचा सपोर्ट असणारच. सपोर्ट म्हणण्यापेक्षा राधिका वहिनींची संमती असल्याशिवाय सौमित्र एवढं मोठं पाऊल उचलणारच नाही. आणि जेवढं मी राधिका वहिनींना ओळखतो, त्यांनी एखाद्या गोष्टीत हात घातला की ती जिंकेपर्यंत त्या सोडत नाहीत. सर, मला विचाराल तर हे फोटो प्रकरण बाहेर काढून तुम्ही खूप मोठी चूक केलीत. तुमच्यावरच बुमरँग होणार आहे. काय बोलतोयस तू? हा, कसलं बुमरँग रे? तू शिकवणार आता आम्हाला? श्रेयस, एक लक्षात घ्या, त्यांनी धोका दिल्यानंतर आम्ही नोकरी दिली आहे तुला आणि तू परत त्यांचा गुणगान गातोयस? नाही सर, मी गुणगान गात नाहीये त्यांचं, वस्तुस्थिती सांगतोय तुम्हाला. पुढे जाऊन तुम्हाला त्रास होऊ नये, पुढे जाऊन तुमचं नुकसान होऊ नये म्हणून सांगतोय. आणि हे सगळं तुम्ही माझ्यावर केलेल्या उपकारांची जाण म्हणूनच सांगतोय. वा 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 वा, ही अशी जाण ठेवतात? नाही, तू काय त्यांना सुपिरियर समजतोस आमच्यापेक्षा? गुरु काम डाऊन. याचा दोष नाहीये. ही डझंट नो मी येट. मायाला अजून ओळखलं नाहीयेस तू, म्हणून अशी बडबड करतोय. सो प्लीज इग्नोर हिम. दॅट यशवंतचं काम. मग बघ, सौमित्राचा गेम कसा त्याच्यावरच उलटा फिरवते मी. यालाही कळेल आणि त्या सौमित्रलाही की सुपिरियर कोण येते. ठीक आहे, मला जे योग्य वाटलं ते मी तुम्हाला सांगितलं, कारण तुम्हाला सावध करणं हे माझं काम होतं. बाकी तुम्ही दोघेही माझे सिनियर आहात, सो तुम्हाला जे योग्य वाटेल तुम्ही नक्कीच करू शकता. पाहिलं ना माया, त्या राधिकाचा इम्पॅक्ट किती आहे पाहिलं ना?
आपल्या तुकड्यांवर जगतोय, पण कौतुक तिचं. त्यामुळे आता या राधिकाला आणि तिच्या चमच्यांना असा झटका दिला पाहिजे ना की बघत बसतील हे सगळे. आणि सौमित्रलाही. हाय भोक्या, उद्यापासून डॉंकी म्हणते हा, तो पण आवाज शिकून घे. डॉंकी नुसता. तू म्हणशील ते आवाज मला काढता येतात ग. एक काम करतो, मला जे आवाज काढता येतात त्यांची लिस्ट तुला पाठवतो, मग तू ठरव मला काय हाक मारायची. दुसरीच आहेस का तू? काय भंकस करतोय? सुरुवात कोणी केली? मी काढला का आवाज? अरे हो, मीच केली. तू कशाला फोन केलास सांग आधी. भंकस करायलाच केलास ना, मला कशाला सिरियसली फोन करते? भंकस करणारच आहे मी, पण तुझ्या ऑफिस मध्ये आणि सिरियस वाली भंकस. एक मिनिट शना, काय चाललंय डोक्यात तुझ्या? म्हणजे ते तिथे येऊन सांगेन तुला. तू तिकडे आहेस ना अजूनही? अरे मी आहे इथे. बरं चल ये तू. मग येताना एक काम कर, काहीतरी जरा मिठाई घेऊन ये छान. किस खुशी में? आता तू ज्याच्याशी बोलतेस ना, तू त्याला अशी बॉक्या बिक्या हाक मारतेस, मी मांजरीचे आवाज काढतो म्हणून तू सिरियसली घेत नाहीस मला. पण मी कोण आहे माहितीये का? SB कंपनीचा बोर्ड ऑफ डिरेक्टर आहे आता मी. कळलं का? आत्ताच बोर्ड ऑफ डिरेक्टरच्या पॅनलवर माझी नियुक्ती वगैरे झालेली आहे. त्यामुळे आता यापुढे माझ्याशी बोलताना मान खाली घालायची. म्हणजे हाईटमुळे तू मान खाली घालतेच, पण अजून नम्रतेने, डोळे खाली, आवाजाची पट्टी खाली. कळलं? रिस्पेक्ट द्यायचा मला. झाली परत भंकस सुरू? अरे काय करू काय? आता तुझा फोन आला की मला भंकसच सुचते झालं, मी काय करू? बरं तू येतेस ना इथे? मी येणारच आहे. नाही पण सांग तरी, तू इथे कशाला येतेस? अरे यार, सरप्राईज द्यायला तुला. तुझं काय चाललंय शना? एकदा म्हणतेस मी भंकस नाही करत आहे, मी सिरियस वाली भंकस करणार आहे, आता म्हणते सरप्राईज देणार आहे. म्हणजे काय? हे जा ना, आल्यावर सांगेन मी तुला. चल बाय, सी यू. अगं काय चाललंय हिचं? सिरियसली भंकस करत होती का माझीच भंकस करत होती? का सिरियसली भंकस करून मला सरप्राईज देत होती? की काही कळतच नाहीये मला. कुणी काय करायचंय ते नीट कळलंय? ऐकलंय तुम्ही? आनंद भाऊजी नक्की ना? काही शंका नाही आहेत ना? नाही बहिणी, सगळेच जण स्वतःचं काम चोख करतील. आणि मला फक्त एवढं सांगा की मीडियावाल्यांना तुम्ही स्वतःहून बोलावणार आहात? या मॅम, मलाही तीच भीती वाटते. म्हणजे आपण एवढी सगळी तयारी करणार आणि मीडियाला बोलवणार, तर मॅम ॲज युजल गुरु सर आणि मायानी काही जे इथे येऊन केलं तर येऊ दे ना, त्यात काय झालं? मी तर म्हणते त्यांनी यायलाच हवं. त्यांना आपल्याकडनं रीतसर आमंत्रण जाऊ द्या. त्यांना जो काही धक्का बसायचा तो समोरासमोरच बसू. आणि हा, अजून एक काम आहे. कोण करू शकेल? वहिनी तुम्ही बोला तर. श्रेयसला बोलवायचंय. काय उद्याला राधिका मसालेच्या संदर्भात आपण मोठा निर्णय घेणार आहोत. श्रेयसचं इथे असणं गरजेचं आहे. या संदर्भात त्याचं कॉन्ट्रीब्युशन मोठं आहे, म्हणून मला असं वाटतं की त्यांनी इथे असावं. म्हणजे खरं तर मीच फोन केला असता, पण तो माझ्यावरती चिडलाय. परत उगीच प्रॉब्लेम नको व्हायला. तुम्ही काळजी करू नका, श्रेयसचं काय ते मी बघतो. ठीक आहे, मग चला मग तयारीला लागूया. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. निर्णय माझा आहे, पण परिणाम सगळ्यांवरच होणार. सगळ्यांच्याच आयुष्याला वेगळं वळण मिळणार. पापा कहते हैं बड़ा नाम करेगा, बेटा ह आनंदी आनंदगडे. बोल आनंदीकडे. हॅलो, खूप खुश दिसतोयस. काय आजची मीटिंग? अरे कडक ना भाई. डिटेल्स मी तुला नंतर सांगतो, कारण मला फोनवर सांगायला आवडत नाही. तुझा असा फुललेला चेहरा बघायला आवडतो मला. अरे हो, पण मी तुला का फोन केला हे विचारणार आहेस की नाही? भाई कशासाठी केला होता फोन? मला एक सांग, श्रेयस आलाय का आज ऑफिसला? आहे का रे? मग माझं एक काम कर, म्हणजे ना वहिनींची खूप इच्छा आहे की उद्या श्रेयसनी ऑफिसला यावं, फंक्शन अटेंड करावं. तर तू म्हणजे तू बोल ना प्लीज त्याच्याशी. नाही मी बोलतो, पण हे बरं आहे हा आनंद, तुझी कामं जी काय ढकलतोस ना तू माझ्यावर. हो मग
हा मग काय, मग फक्त लक्षात ठेव मी कामं करतो तुझी ते. ते बघतो मी काय ते. हा हा बघू नये नंतर मग तू बरोबर. हॅलो, खूप काम आहेत मला, चल ठेवतो. काही श्रेयस